स्वागत आहे मंडळी. मजेत आहात ना आपण? आजच्या भागामध्ये आपण एका ठराविक 2 शब्दांचा वापर कसा करतात संस्कृतमध्ये ते शब्द आणि त्याच्यावरची आधारित वाक्य पाहणार. शब्द असे आहेत, आपल्याला माहिती पण आहे. यथा मध्ये वाक्य, तथा त्याच्या पुढचं असे आहे. आता यथा म्हणजे काय? जसा, ज्याप्रमाणे. तथा उलट आहे, तसे किंवा त्याप्रमाणे. आपल्याकडे आपण मराठीत म्हण आणतो, जशास तसे. तर जसं आणि तसं. वाक्य पाहूया. यथा राजा तथा प्रजा. जसा राजा तशी त्याची प्रजा असते. यथा बीजम तथा वृक्षः. जसं बी असतं, बियाणं असतं, त्याप्रमाणे तसा वृक्ष असतो. यथा भावः तथा देवः. जशी आपल्या मनातला भाव, जशी भक्ती असेल तसं आपल्याला देवाचं स्वरूप कळतं, त्याप्रमाणे आपला देव असतो. यथा पिता तथा पुत्रः. जसा पिता म्हणजे जसे वडील तसा मुलगा असतो. आणि यथा बीजम तथा फलम. जसं बी असतं तसं फळ असतं. ही आपण 5 वाक्य आपण बघितली. आज इथे थांबूया. नेहमीप्रमाणे आपण माझ्या या वाहिनीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आठवणीने कमेंटही द्या. जयतु संस्कृतम.